प्रेझेंटेशन छान झालंय. थँक्यू. नाही म्हणजे आम्ही आधी सुद्धा यायचो अभिज किचनमध्ये, पण हे सगळं होमली वाटतंय. ही रांगोळी, हे गुळ शेंगदाणे, वा. खरं तर या सगळ्याचं क्रेडिट एका स्पेशल व्यक्तीला जातं. थांबा, मी तुमची ओळख करून देतो. आई, 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 अगं ह्यांना भेटायचंय तुला. नमस्कार. नमस्ते मॅम. ऍक्च्युली यांना अभिज किचनचं इंटिरियर खूप आवडलं. मी त्यांना म्हटलं आईने छोटे छोटे बदल करून अभिज किचनला एकदम होमली फील दिलाय. खरंच मॅम, खूप छान बदल केलाय तुम्ही अभिज किचनमध्ये. हो, काहीतरी चांगलं घडायला बदल आवश्यकच असतो ना. मी आलेच जरा. आणखीन काय घेणार? सर, आता मला पण काहीतरी सांगा. तुम्ही खा प्या मजा करा एन्जॉय करा. हो, पण तरी मला एखादं तरी काम सांगा. अगं बाळा, कामं करायला आम्ही आहोत ना दोघं. हा, हो, पण आपल्याकडे आज स्टाफ कमी आहे, गेस्ट जास्त आहेत आणि खरंच आमचं खाऊन वगैरे सगळं झालंय, त्यामुळे मी पण तुम्हाला मदत करते. ऑलराईट, तू एकच काम कर, गेस्ट आले की त्यांना रिसीव्ह कर. पाणी बिणी मिळतं की नाही बघ, ऑर्डर लवकर प्लेस होते की नाही बघ. मी किचनमध्ये काय चाललंय ते बघतो. चालेल. हॅलो सर, वेलकम टू अभिज किचन. या. सोहमने कामाला सुरुवात केली सुद्धा. हॅलो, नमस्कार, वेलकम टू अभिज किचन. झंपे, पाहिलंस का किती आपुलकीने स्वागत होतं. आपल्याला हवंय ते इथे नक्की मिळेल. हो हो, तुम्हाला हवंय ते सगळं मिळेल इथे. या प्लीज, या या इथे या प्लीज. काय झालं? काय हवंय? काय घेणार? लेट मी गेस. आमच्याकडे इतके पदार्थ मिळतात की आता नक्की काय घ्यावं याचा विचार करताय का तुम्ही? मी सुचवू का तुम्हाला काहीतरी? आसावरी घारगे खूप छान मिळतात इथे. किंवा आत्ताचा सीझन पाहता आंबेडाळ. ओके, किंवा तुला पिझ्झा, पास्ता, एनिथिंग. ऍक्च्युली आम्हाला असं काहीच नकोय. आपण निघायचं का? खरं तर इथे असायला पाहिजे होतं. हे असं कुठल्या हॉटेलमध्ये मिळेल असं मला नाही वाटत. चला आपण निघूयात. अरे अरे, तुम्ही उठताय कशाला? बसा ना प्लीज प्लीज बसा. आजपर्यंत अभिज किचन मधून कोणी असं नाराज होऊन गेलेलं नाहीये. तुम्हाला काय हवंय मला सांगा, मी तुमच्यासाठी स्वतः बनवून आणतो. हो, तुम्हाला जे हवंय ते आमच्या मेनू कार्ड मध्ये नाहीये का? आम्हाला जे हवं आहे ते कुठल्याच हॉटेलमध्ये मिळत नाही. आणि आता तर असं वाटतंय की अरे बापरे, असं काय हवंय तुम्हाला? हिच्या आईची एक शेवटची इच्छा होती, पण तुम्ही नाही म्हणालात तर ती कधीच पूर्ण होणार नाही. नाही, मला कळलं नाही. म्हणजे सर, ही माझी मुलगी खूप हुशार आहे. अमेरिकेत तिला आता मोठी नोकरी मिळाली. अच्छा अच्छा. अहो, ते संदीप दादा तुम्हाला जरा आत बोलवत आहे. बर 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 बर. माफ करा, मी उगाच तुमचा वेळ खातोय. चल का? नाही नाही, थांबा ना, तुम्ही काहीतरी सांगत होता. माझी मुलगी आता अमेरिकेला चालली नोकरीसाठी. 2 दिवसात तिची फ्लाईट आहे. आणि सर तुम्ही सांगा, एकदा ती तिकडे गेली की पुन्हा कधी येईल याची काही खात्री आहे का? ती तिथे गेली, रमली, चांगला जोडीदार मिळाला
झालं मग, आम्ही कोण. बाबा हो नाही नाही, तुम्हाला नाही विसरणार ती. हो, मलाही खात्री आहेच. हिची आई दर रविवारी अगदी न चुकता नारळाच्या दुधाच्या शेवया बनवायची. आम्ही तिघं अगदी मस्तपैकी मजेत तिघं एकत्र बसून खात असू. खूप गोड आठवणी आहेत तिच्या ह्या शेवयांबरोबर. आजारी पडली आणि ती मला म्हणाली की मला एकदा ना हिला शेवया खाऊ घालायचे, पण ही संधी तिला शेवटपर्यंत मिळालीच नाही. बाबा अहो त्यांना कशाला. अगं झंपे, अगं आपलेच आहेत ते. अहो बाबा मी आता 25 वर्षाची झाले की नाही, यांच्या समोर काय झंपे म्हणताय. अहो मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्यासाठी ती लहानच असतात. आता त्यांना कोण सांगणार. अहो इतक्या प्रेमाने म्हणतात तर म्हणू देत त्यांना. नशीबवान असतात ती मुलं ज्यांना त्यांच्या घरचे इतक्या प्रेमाने अशा नावाने हाक मारतात. कारण ना या नावातच प्रेम असतं. ही नावं ना अशी मनातून ओठांवर येतात आणि जेव्हा ते त्यांना अशा नावांनी हाक मारणं बंद करतात ना, तेव्हा समजून जायचं ते त्यांच्या मनातनं उतरले आहेत म्हणून. मी गेटवर आहे. यांना सुद्धा त्यांच्या आई अशाच नावाने हाक मारायची वाटतं. हो, त्याला ना बबड्या. तुम्ही काहीतरी सांगत होतात. मी असं ऐकलंय की तुमच्याकडे ट्रेडिशनल विस्मरणात गेलेले पदार्थ खूप छान मिळतात. माझी झंपी कायमची परदेशात जाण्यापूर्वी फक्त एकदा नारळाच्या दुधातल्या शेवया तुम्ही खाऊ घालाल सर? नारळाच्या दुधातल्या शेवया इथे आत्ता. मी 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 बघतो. मी 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 काहीतरी करतो. ओके, मी काय काय नारळाच्या दुधातल्या शेवया, नारळाच्या दुधातल्या शेवया. आता काय करायचं? नारळाच्या दुधातल्या शेवया. अहो हे थांब थांब थांब. संदीप, तुला नारळाच्या दुधातल्या शेवया येतात? सॉरी सर, नाही आहेत. अरे सॉरी नाही बाई, तुला येतात का रे नारळाच्या दुधातल्या शेवया? नाही सर. अहो मी असं म्हणत होतो. थांबा, सॉरी मी जरा गडबडीत आहे. त्या गेस्टची ऑर्डर तू बघितलंस ना, काय मला कळतच नाही काय करावं ते. गडबडून गेलो मी जरा. नाही, आजपर्यंत रेस्टॉरंटमधून कोणी नाराज होऊन गेलं नाही का. मी कोणाकडे पैसे नसायचे, कोणी काहीतरी वेगळंच काहीतरी ऑर्डर करायचं, पण मी सगळ्यांना तृप्त करून पाठवलं मी. पण ह्यांनी जे काय सांगितलं ना ते मला काही समजतच नाही. म्हणजे मी बनवलेलं नाही ना आजपर्यंत, पण मिळेल मिळेल मिळेल. रेसिपी एकदा मिळाली ना की मी, अरे माझ्या गेस्टच्या इमोशनली इतका जवळचा पदार्थ मला यायलाच पाहिजे ना. मी रेसिपी बघून बनवून दिली आणि खुश करून टाकतो त्या झंपीला आणि तिच्या बाबांना. हा संदीप दादा, आपल्याकडे नारळ आहे का? हो मॅडम, आहे ना. आणि तांदळाचं पीठ म्हणजे आपण मोदकासाठी वापरतो ते आहे? हो आहे. काय करतेस तू? नारळाच्या दुधातल्या शेवया. तुला येतात? अहो आमच्या कोकणातला अगदी पारंपरिक पदार्थ आहे तो. माझी आई सणासुदीला हटकून करायची. नाही पण शेवया आपल्याकडे तो चकलीचा सोऱ्या असतो तसा आहे का? हो, आहे ना मॅडम. हा. झालं तर मग त्याच्यामध्ये शेवेची चकती टाकली की शेवया पाडता येतील. काय चेहरा खुललाय बघा तुमचा. अरे तुला नारळाच्या दुधातल्या शेवया येतात म्हटल्यावर खुलणार नाही का? तू ते सगळं सोड. तुला काय हवं ते सांग, मी लगेच देतो. अहो सगळं आहे आपल्याकडे. मोदकाची पिठी आहे, आणखीन नारळ आहे, गुळ पण आहे ना संदीप? हो, आहे ना. हा, मग काय नाही, फक्त नारळ खवणून द्यायला सांगा. ओके.
नारळाच्या दुधातल्या शेवया. 1 मिनिट. आता ही तिसरी प्लेट कोणासाठी? ज्याचा विचार करून तू या बनवल्यास ना त्याच्यासाठी. आई 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 इकडे बघ ना. बापड्या, तू काय करतोयस ते? तू तू जा बरं. आई एकदा बघ ना. जा बरं. नको रे मला. माझ्या मागे मागे येऊ नकोस तू. आई एक फोटो ग प्लीज प्लीज प्लीज, एक फोटो. ओके स्माइल कर. अरे मी सांगितलं ना मला नाही आवडत. स्माइल कर. बापड्या. सर तुम्ही अजून काही घेणार का? आमच्या इथलं क्रेम ब्रुले पण खूप छान असतं, तुम्ही ट्राय करा. आई आई मी नवीन फोन घेतलाय ना, प्लीज प्लीज एक फोटो दे ना. तू तू माझा फोटो नको काढूस रे. लवकर स्माइल कर तू. नको फोटो काढू ना माझा. जा ना तू. बापड्या. ए बापड्या. आई लवकर स्माइल कर तू. नको रे. आलेच. माझ्या मागे मागे येऊ नकोस तू. स्माइल कर लवकर. नको रे. बापड्या मला आवडत नाही ना. जाऊ दे बरं. सोहम, काय झालं? आई ना पहिल्यापासूनच कॅमेराला खूप घाबरायची. तिला फोटो काढून घ्यायला अजिबात आवडायचं नाही. पण मी ठरवलेलं माझा पहिला कॅमेरा फोन येईल ना तेव्हा तिचे भरपूर फोटोज आणि व्हिडिओज काढणार. हे बघ ना. लवकर स्माइल कर तू. नको फोटो काढू ना माझा. जा ना तू. बापड्या. कसं मला बबड्या बबड्या म्हणत राहायची. तुला माहितीये आधी आधी नाही, इनफॅक्ट कालपर्यंत जेव्हा ती मला बबड्या बबड्या म्हणायची ना मला खूप राग यायचा. मला असं वाटायचं त्या अजंपी सारखंच की काय आहे सारखं सगळ्यांसमोर मला बबड्या बबड्या म्हणत राहते. आज तिच्या तोंडून एकदा बबड्या ऐकण्यासाठी तरसलोय ग मी. मला नाही वाटत ती मला कधीच बबड्या म्हणेल परत. रड सोहम रड, अजून रड. यांना तुझ्या आईला बदलायचंय, तुझ्या विरोधात उभं करायचंय. यांना तुझ्यावर पूर्ण विश्वास बसेपर्यंत रड. तू बदलल्यास अशी एकदा का आईची खात्री झाली ना की आई बदलणार नाही. ह्या नारळाच्या दुधातल्या शेवया. हे आमच्या बबड्यासाठी. काही म्हणालात सर? नाही, आसावरीने नारळाच्या दुधातल्या शेवया केल्या. तूही टेस्ट कर आणि कशा झाल्यात ते सांग. म्हणजे आपल्या आभीज किचनच्या मेन्यूमध्ये ऍड करायचे आहेत की नाही ते सांग. नक्की सर. आईने केल्यात म्हणजे जगातल्या बेस्ट शेवयाच असणार. मीच मूर्ख होतो जे घरी खायचं सोडून बाहेरून पार्सल मागवत राहिलो. सर खूप छान. हा पदार्थ आपल्या रेस्टॉरंटमध्ये नक्की ठेवूया. थँक्यू सर.
ताई इतक्यात झाल्या पण उगाच त्रास झाला तुम्हाला. हो, त्यात त्रास कसला. माझी खात्री आहे तुमच्या पत्नी सुगरण असतील. आता त्यांच्यासारखं मला करायला जमलंय की नाही मला माहित नाही, पण मी प्रयत्न मात्र खूप मनापासून केलाय. खा ना, घे ग. अहो काय केलं हे? काय झालं म्हणजे काही कमी पडलं का, चुकलं का काही? नाही हो. हो दादा, हे काय करताय तुम्ही? हात का जोडताय? अहो ताई, जंपीची आई करायची ना, अगदी तशा शेवया झाल्यात या. खाताना क्षणभर मला भास झाला की ती इथे आहे. जंपी कशा झाल्यात? अगदी तुझी आई करायची ना, अगदी तशा शेवया झाल्यात. मावशी, मावशी थँक्यू सो मच. मला ना आईची खूप आठवण आली आत्ता. अगं रडू नकोस बाळा, डोळे सुचतील ना तुझे. बस बस, सगळ्या शेवया संपायच्या. हं? अमेरिकेला गेलो ती शेवयानं विसरणार नाहीस ना तू? अहो माझी झंपी एक वेळ बापाला विसरेल तिच्या, पण या शेवया विसरणार नाही. आबा, खूप खूप आभार तुमच्या दोघांचे, खूप आभार. हो नाही नाही, त्यात आभार कसले, आमचं कर्तव्यच आहे ते. तुम्ही बसा ना, बसा प्लीज प्लीज बस बसा. का? प्लीज कॅरी ऑन, प्लीज कॅरी ऑन. संपावं सगळं. सावकाश होऊ द्या, काही लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत. प्लीज प्लीज. खरंच तू ग्रेट आहे. तू अक्षरशः जादू केलीस आणि क्षणभरासाठी का होईना तिच्या आईला जिवंत केलंस. आज ही दोघं नाराजून इथून गेली असतील तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. गेली 30-35 वर्ष मी या व्यवसायात आहे, पण कामाच्या रगड्यामध्ये मी शेफ का झालो हे विसरायला झालं होतं. पण आज त्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघताना, पहिला घास घेतल्यानंतर त्यांचे भरून आलेले डोळे बघताना, त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद बघताना मला जाणवलं, येस, यासाठीच तर मी शेफ झालो. प्रत्येक घरातली गृहिणी आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हाच आनंद बघण्यासाठीच आयुष्यभर झटत असते. आणि त्याचीच तुम्हाला आज पुन्हा एकदा जाणीव करून दिलीस. वेलकम म्हणा. वेलकम. मला नाही मॅम, सरांना. सर तुम्हाला थँक्स म्हणले ना, थँक्स म्हणल्यावर वेलकम म्हणायचं असतं. मॅडी, तुझं काय काम आहे इथे? हा सर, मला असं विचारायचं होतं की या स्वीट नूडल्स सगळ्यांना दिल्या तर चालतील का? हे थांब जरा. अहो, थँक्स. वेलकम.